गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बघणार आहोत 3.4 ॲट द सायन्स फेअर म्हणजे विज्ञान मेळाव्यात. पेज नंबर आहे 64. गेल्या वर्षीसुद्धा आपण विज्ञानासंबंधी 4 प्रयोग केले होते आणि तुम्हालाही ते करायला आपण सांगितले होते. तर तशाच पद्धतीचे 2 प्रयोग आज आपण इथे घेणार आहोत. त्यातला पहिला आहे मार्बलिंग. मार्बलिंग म्हणजे कागदावर केलेले रंगीत नक्षीकाम. धड्याचं वाचन मी करते. हॅलो, आय एम भूमिका. I am going to show you an interesting process of coating paper. The process is called marbling. हॅलो, मी भूमिका आहे आणि मी तुम्हाला कागदावरील लेपाची इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक अशी प्रक्रिया दाखवणार आहे आणि यालाच कागदावर केलेले रंगीत नक्षीकाम असंही म्हटलं जातं. फॉर धिस वी नीड द फॉलोइंग. त्याकरता आपल्याला पुढील गोष्टींची गरज आहे. बघा काय काय गोष्टी आवश्यक आहेत ते नीट ऐका. ही कृती कशी करायची आहे ते सुद्धा नीट ऐका, कारण अशा प्रकारची कृती करून त्यापासून केलेलं प्रात्यक्षिक तुम्ही मला पाठवायचं आहे. फोटो काढून किंवा त्याचा एक छोटासा व्हिडिओ करून पाठवायचा आहे. पहिलं आहे अ बकेट सम वॉटर, म्हणजे एक बादली आणि त्याच्यात थोडंसं पाणी भरलेलं. थोडं म्हणजे 3/4 पाऊण बादली तरी ती भरलेली असली पाहिजे. दुसरं आहे केरोसिन और टर्पेंटाईन. केरोसिन म्हणजे रॉकेल, घासलेट किंवा टर्पेंटाईन. हे 2 वस्तूंपैकी एक वस्तू हवी आहे. नंतर ऑइल पेंट्स रेड, ब्लू, येलो एक्सेट्रा अँड अ ब्रश, म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे, लाल, निळ्या, पिवळ्या रंगांचे तैलरंग, ऑइल पेंट्स जे आपण खिडक्यांना दरवाजांना मारायला वापरतो तसे रंग. आणि व्हाईट शीट्स ऑफ पेपर, कागदाचे सफेद ताव. ताव म्हणजे जेव्हा एकावर एक पेपरचे आपण संच ठेवतो तेव्हा त्याला एकत्रित ताव असं म्हटलं जातं. नाऊ आय विल एक्सप्लेन द प्रोसिजर. आता मी ती प्रक्रिया कशी करायची हे तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट वी नीड टू फिल धिस बकेट 3/4 अप टू हिअर विथ वॉटर. खाली चित्रात तुम्हाला दिसतंय जी प्रक्रिया तिने केलेली आहे ती टप्प्याटप्प्याने दाखवलेली आहे. की ती म्हणते की बादलीमध्ये 3/4 म्हणजे सुमारे पाऊण बादली पाणी तुम्ही भरा. द ऑइल पेंट्स आर थिक. वी डायल्यूट द पेंट्स with a spoonful of turpentine or kerosene. Stir it nicely to get a good mixture. जे तैल रंग असतात ते घट्ट असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये एक चमचाभर टर्पेंटाईन किंवा रॉकेल आपण टाकून ते रंग पातळ करतो आणि चांगलं मिश्रण मिळण्याकरता ते योग्य प्रकारे आपण ढवळायचे आहे. नेक्स्ट पेज आहे. Now I will use the brush. Take a few drops from each of the oil paints and sprinkle them gently on the water. आता मी काय करणार आहे, ब्रशचा वापर करणार आहे. प्रत्येक तैलरंगातून थोडेसे ब्रशनी थेंब घेणार आहे आणि ते हळुवारपणे पाण्यावर मी शिंपडणार आहे. म्हणजे शिंपडायचे तुम्ही. द पेंट फ्लोट्स ऑन वॉटर. आता ऑइल पेंट आहे तो काय होतो, पाण्यावरती तरंगतो. आय विल यूज द ब्रश अगेन टू ट्विल द कलर्स अँड मेक डिफरंट शेप्स अँड डिझाईन्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. इजंट इट इंटरेस्टिंग. म्हणजे आता काय करायचं आहे तर पाण्याच्या पृष्ठभागावरती ते जे रंग टाकलेले आहेत ते रंग गरगर फिरवायचे आहेत. एकदम अलगद असे ते फिरवण्यासाठी मी ब्रश वापरते आणि पाण्याच्या पृष्ठभागावर वेगळे आकार आणि नक्षी तयार करते आहे की नाही हे इंटरेस्टिंग, मजेदार. द नेक्स्ट स्टेप हॅज टू बी डन व्हेरी केअरफुली. आता याच्यानंतरची जी स्टेप आहे ती मी अतिशय काळजीपूर्वक करणार आहे.
ती काळजीपूर्वक का करायची आहे हे आता पुढच्या ह्याच्यातून तुम्हाला कळेलच. आय विल कीप दिस ड्रॉइंग पेपर जंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट अ बिट. हातामध्ये चित्रकलेचा सफेद पांढरा कागद घ्यायचा आहे आणि तो पाण्याच्या पृष्ठभागावर हळूच ठेवणार आहे आणि तो थोडासा किंचित दाब द्यायचा आहे त्याच्यावर, म्हणजे दाबायचा आहे. पूर्ण भिजवून टाकायचं नाही आहे, खाली टाकायचं नाही आहे त्याला, तर वरच राहील इतक्या पद्धतीनेच त्याला दाब द्यायचा आहे. द पेंट आय विल कीप येस. नाऊ लेट अस लिफ्ट द शीट आउट ऑफ द बकेट लाईक धिस. आता अशा प्रकारे जो कागदाचा ताव आहे तो बादलीमधून बाहेर उचलूया. हे व्हॉट डू वी सी सच अ ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन्स. आता आपल्याला काय दिसतंय तर सुंदर रंग आणि त्यांचे आकार आणि नक्षीकाम. आता वी विल कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल इट ड्रायज. म्हणजे तो कागद वाळेपर्यंत आपण त्याला लांब ठेवूया. डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग ऑफ शीट ऑफ पेपर. तुम्हाला कागदाच्या तावावर रंगीत नक्षीकाम करण्याचा प्रयत्न करायचा आहे का? लेट मी हेल्प यू. मी तुम्हाला मदत करू का? ओके. थँक्यू फॉर वॉचिंग माय प्रेझेंटेशन. माझं सादरीकरण पाहिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. हे कोण म्हणतं आहे तर भूमिका. सुरुवातीला आपण बघितलं हॅलो आय एम भूमिका असं ती म्हणती आहे. गुलाबी रंगामध्ये लिहिलं आहे बघा. ऑइल डझंट डिझॉल्व इन वॉटर बट फ्लोट्स ऑन इट्स सरफेस. तेल जे आहे ते पाण्यावर विरघळत नाही परंतु त्याच्या पृष्ठभागावर तरंगते. दिवाळीतसुद्धा बघा, खाली ग्लासामध्ये पाणी भरून वरती जर तुम्ही तेल टाकलं तर तेल वरच्या भागावर पृष्ठभागावर तरंगतं आणि आपण त्याच्यामध्ये वात ठेवून दिवा लावू शकतो. वी यूज दिस प्रॉपर्टी फॉर मार्बलिंग. आणि हे जे गुणवैशिष्ट्य आहे तेच आपण कागदावर रंगीत नक्षीकाम करण्यासाठी वापरतो. समजलंय तुम्हाला धडा? तर अशा प्रकारचं मार्बलिंग करून एक त्याचा फोटो मला पाठवायचा आहे तशा चित्राचा. त्याच्यानंतर आहेत पॉइंटर्स. पॉइंटर्स आपले नेहमीचेच प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे लर्न टू प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मार्बलिंग. डू सो विथ डेमॉन्स्ट्रेशन इफ पॉसिबल. म्हणजे कागदावर रंगीत नक्षीकाम करण्याची प्रक्रिया सादर करायला शिकायची आहे आणि शक्य असल्यास त्याचं प्रात्यक्षिकासह सादरीकरण करायचे. आता मी तोच अभ्यास तुम्हाला दिलेला आहे. ह्या सांगितलेल्या प्रकाराप्रमाणे तुम्ही मार्बलिंगचं प्रात्यक्षिक करून त्याचा छोटा व्हिडिओ करून मला पाठवा किंवा कागदाचा फोटो जरी पाठवला तरी चालेल. दुसरा प्रश्न आहे रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. पुढील अपूर्णांक वाचा. बघा, वेगवेगळे असे त्यांनी 10 अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्याचं वाचन करायला सांगितलेलं आहे. 1/2 म्हणजे 1/2, 1/3 म्हणजे 1/3. तर हा जो दुसरा प्रश्न आहे हा प्रत्येकाने 10 वेळा लिहायचा आहे. 10 वेळा म्हणजे 1/2. 1/2 इज इक्वल टू 1/2. 1/2 इज इक्वल टू 1/2. असं 10 वेळा त्यांचं एकामागोमाग एक लेखन करायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे फाइंड 3 nouns, 3 pronouns and 3 prepositions from this passage. म्हणजे हा जो आपण परिच्छेद शिकलो त्याच्यातून 3 नामं, 3 सर्वनामं आणि 3 शब्दयोगी अव्यय शोधून लिहायची आहेत. नाम, सर्वनाम, अव्यय, नंतर काळ हे आपण आधीच्या भागात व्याकरणाच्या रूपातून तुम्ही शिकलेला आहात, त्यामुळे ते तुम्हाला लिहिता येतील. त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे फॉर्म पेयर्स राईट अ सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन फॉर मार्बलिंग पेपर. म्हणजे कागदावरील रंगीत नक्षीकामाकरता सूचनांचा संच पायरी पायरीने लिहायचा आहे स्टेप बाय स्टेप. तो तुम्ही मला मराठीत लिहून पाठवलात तरी चालेल. प्रश्न 5वा आणि 6वा आहे
तो करायचा नाही आहे, तो आपण ॲक्टिव्हिटी म्हणून सोडून ॲक्टिव्हिटी म्हणून बऱ्याच ॲक्टिव्हिटी मॅडमनी वगैरे घेतलेल्या आहेत, त्या त्याच्या अंतर्गत येतात. मॅडमनी तुम्हाला म्हात्रे मॅडमनी तो साप बनवण्याचा पण व्हिडिओ पाठवला होता, त्याच्याही आधी एक ॲक्टिव्हिटी पाठवली होती. नवाळे मॅडमनीसुद्धा अनेक भेटकार्ड किंवा इतर काय काय चित्र तयार करण्याच्या पण ॲक्टिव्हिटी घेतल्या होत्या, त्या सगळ्या त्याच्या अंतर्गत येतात. त्यामुळे 5वा आणि 6वा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा नाही आहे. पहिल्या प्रश्नाची कृती दाखवायची आहे, दुसरा, तिसरा, चौथा मात्र सोडवायचा आहे. तर अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. थँक्यू.